नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे होळी आणि होळीची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. बाजारातून आपण शेणाची गौऱ्या पण आणल्या होत्या मस्त होळी पेटवण्यासाठी आणि घरात मस्त अशी देवपूजा पण केली आपण. छान प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं आणि होळीची तयारी झाली. तर आता थोड्याच वेळात आपण होळी पेटवणार आहोत आणि नैवेद्य पण बनवला होता. तर नैवेद्यामध्ये गोड पुरी वगैरे बनवली होती आणि करंज्या पण बनवल्या होत्या गव्हाच्या पिठाच्याच. आणि ते म्हणतात ना नाईटा वगैरे येणी फणी असते ना, तर ती पण आमच्या इथं होळीमध्ये हे करतात, म्हणजे जाळतात त्याला पण. म्हणजे नाही का आपल्याला काही असे रोगराई वगैरे होऊ नयेत म्हणून विंचू वगैरे नाही का ते बनवून पिठाचे ते पण होळीमध्ये जाळल्या जातं. आणि सगळं बनवून झालं होतं आणि आज हे घरीच होते तर त्यांनीच होळी पेटवली. तसं ते गेल्या वर्षी नव्हते, म्हणजे गेल्या वर्षी सुट्टी नव्हती घेतली त्यांनी गाडी लावण्यासाठी, पण ह्या वेळेस घेतली त्यांनी सुट्टी. तिची तब्येत पण थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळं. आणि मस्त आता होळी पेटवूया आपण. तर होळी हा वाईटावर चांगल्याचा विजयाचा, राधाकृष्णाचे प्रेम आणि वसंत ऋतूचे स्वागत करणारा प्रमुख हिंदू सण आहे. याची मुख्य कथा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू प्रमाणेच होलिका दहनाशी संबंधित आहे, जिथे विष्णू भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणारी होलिका स्वतःच भस्म झाली. भक्त प्रल्हाद आणि होलिका त्यांची कथा आहे. तर प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत अहंकारी राक्षस राजा होता. त्याला वरदान होते की त्याला माणूस किंवा प्राणी दिवस किंवा रात्र घरात किंवा बाहेर कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही. हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता, त्याचं नाव म्हणजे प्रल्हाद हा होता आणि तो भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्याने प्रल्हादाला विष्णूची भक्ती करण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रल्हाद ऐकलाच नाही. तर हिरण्यकश्यपूने होलिकाला प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या अग्निकुंडात बसण्यासाठी सांगितलं होतं. तर होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली, मात्र भगवंत विष्णूच्या कृपेनं प्रल्हाद वाचला आणि वरदानाचा चुकीचा वापर करणारी होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही जर काही चांगलं काम करत असाल तर तुमचं चांगलंच होऊ शकतं, आणि जर तुम्ही तुम्हाला आहे चांगले काय म्हणतो त्याला आपण वरदान आहे चांगलं आणि त्याचा तुम्ही वाईट उपयोग करताय, तर त्याचा पण परिणाम वाईटच होणार ना. तसं ह्याच्यातून थोडंसं शिकवण भेटते. तर ही घटना वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरी केली जाते, ज्याला होलिका दहन म्हणतात. तर खूप छान म्हणजे कथा पण आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर जे आपले हिंदू ह्याच्यामध्ये जे काही सणवार आहेत तर त्याच्यामागे काही ना काही एक कथा असतात आणि त्याच्यातून खरंच खूप छान असं शिकायला पण भेटतं बरं का. आणि मला तरी वाटते सगळे सण खूप आनंदाने साजरे करावेत आणि उत्साहाने साजरे करावेत आणि त्याच्या मागचं पूर्ण जाणून घेऊन ते साजरे केल्याचा आनंदच वेगळा असतो बरं का. आणि ते आपल्या मुलांनासुद्धा सांगायला पाहिजेलेत, मला तरी असं वाटते. आणि मस्त आमचं होळी पेटवणं चालू होतं आणि साईडला जे मुलं बसलेले होते का, मी त्यांना असं सांगत होते की इथं गरम आहे तर तुम्ही इकडच्या साईडला येऊ नका म्हणून. पण लहान आहेत ते अजून, त्यांना काय कळत होतं, त्याच्यामुळे आम्हाला तिथं पूजा वगैरे झाली त्यानंतर पण थांबावं लागलं थोडंसं. शहरात कसं असतं, जागा छोटीशीच असते, बघावं लागतं नाही की नाही, सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं. असं गावाकडं नसतं, गावाकडं खूप मोठं असं पटांगण असतं आणि छान असं मस्त पटांगण मोठी अशी एकदम होळी पेटवली जाते. सगळे गावकरी एकत्र येतात. सगळ्यांकडून नाही का गौऱ्या घेतल्या जातात, लाकडं घेतले जातात मोठे मोठे. गावाचं एक नाही का असं
कोणी कोणी तर चोरूनसुद्धा गवऱ्या वगैरे आणतं बरं का, लाकडं आणतं चोरून होळीसाठी. म्हणजे 10-15 दिवस आधीच त्यांची तयारी चालू असते की आपल्याला सगळं गोळा करायचं होळीसाठी. आणि खूप मोठी होळी असते गावाकडं. छान वाटते, एकदम मस्त प्रसन्न वातावरण असतं. पण चला ठीक आहे, जिथं आपण राहतो तिथं पण जसं जमल तसं साजरा करायलाच पाहिजे सण, मला तरी तसं वाटतं. आणि होळीच्या अग्नीत घरातील नकारात्मकता जी असते का, दुःख असतं, ती समस्या असते, ते जाळून आणि छान असं मस्त नैवेद्य वगैरे पण दाखवला, नारळ पण फोडून घेतले. आणि घरात नाही का 2-3 नारळ असे सुकलेले होते ना, ते सुद्धा तिथंच फोडले. आणि मस्त म्हणजे थोडासा पेट पण घेईल ना गवऱ्या, त्याच्यामुळं मग ते पण नारळ त्याच्यातच हे केले, सोलून टाकले होते. सगळ्यांना नैवेद्य वगैरे पण नंतर दिला होता. आणि मुलं कसे असे मस्त शांत बसले होते, पाहत बसले होते कसं होते काय नाही पूजा. असं खूप छान पूजा झाली आमची. आणि पूजा झाल्याच्या नंतर आम्ही थोड्या वेळ तिथंच थांबलो होतो, कारण की मग थोडंसं मुलांकडं पण लक्ष द्यावं लागतं ना, आणि गरम आहे ते. तिथंच थांबलो होतो आम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करून. आणि वैष्णवीला नाही का ते नारळ फोडलेलं होतं ना, त्यातलं तिला पाणी प्यायचं होतं. तर मी म्हटलं चला ठीक आहे. मग तो अर्धा नारळातलं पाणी तिला काढून दिलं. आणि जो अर्धा नारळ होता तो पूर्ण वाटला. तसे 2-3 नारळ फोडले होते, आणि एक थोडासा खराब निघाला होता ना, तर तो त्याच्यातच हे केला, जाळला होळीमध्येच. आणि 2 नारळ होते, एक सुकलेला निघाला होता आणि एक छान होता मस्त. तर तो प्रसाद वाटून टाकला मग सगळ्यांना. सांगत होते मी, ओरडा म्हणत होते, होळी जाळायच्या नंतर नाही का गावाकडे नाही का असं ओरडतात, ते सांगत होते मी पोरांना की ओरडा आता होळी पेटली म्हणून. मस्त बघायला तुम्ही बसले होते निवांत असे. आणि गौरी आणि वैष्णवी पण बसल्या होत्या एक साईडला इकडे, आमच्या सासूबाई पण बसल्या होत्या. आणि छान आमची खूप मस्त अशी होळी दहन पूजा झालेली आहे. आणि त्यांनी केलं तर मग मी पण पूजा केली, आणि मम्मीच प्रसाद वाटला होता. छान वाटत. म्हणजे फॅमिली मेंबर्स सगळे जर एकत्र असतील तर म्हणजे सणवाराला पूजा वगैरे करायला खूप छान वाटतं बरं का. आणि एक जरी व्यक्ती घरातलं काही कामात असेल तर मग थोडंसं वाईट तर वाटतंच की तो व्यक्ती नाही आहे, तो कामात बिझी आहे, आपणच पूजा वगैरे करतो आहे. पण ह्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो, चांगलं पण वाटत होतं खूप. आणि मी पोरांना सारखं सांगत होते इथं गरम आहे, थोडंसं लांब खेळा म्हणून, कारण की लहान मुलं आहेत ना, थोडंसं लक्ष द्यावं लागतं. त्याला पकडूनच बसलो ते खाली पडू नये म्हणून. पण सासूबाई आमच्या म्हणत होत्या पडू दे की पडलं तर साडीला उगाच पेट घेईन नाही का, असं म्हणत होत्या त्या. तर मग नंतर मग सोडून दिलं. मग नंतर मी तर अशा प्रकारे आमचं होळी पूजन झालेलं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी नाही का रंगाची उधळण करून आनंद साजरा केला जातो. वृंदावनात राधाकृष्णाची होळी खेळण्याची परंपरा देखील या सणाशी जोडलेली आहे, जी दैवी प्रेमाचे प्रतीक आहे. आणि कसा वाटला आपला व्हिडिओ
तो नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.